Hello everyone and welcome back to the channel. Today I am going to make chicken curry किंवा तुम्ही त्याला तांबडा रस्सा पण म्हणू शकता आणि तंदुरी चिकन मसाला. तंदुरी चिकन मसाला बनवण्यासाठी मी ते काही चिकनचे पीस स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यांना थोडासा कट दिलेला आहे जेणेकरून आपण मॅरिनेट करणार आहोत त्या चिकनला, तर तो जो मसाला आहे तो प्रॉपर आतमध्ये जाईल त्या चिकनच्या पीसमध्ये. मॅरिनेशनसाठी मी इथे आपले जे बेसिक मसाले असतात तेच यूज केलेले आहेत. तर त्यामध्ये थोडीशी हळद, लाल तिखट, मीठ, धने जिरे पावडर, गरम मसाला आणि थोडीशी ब्लॅक पेपर पावडर. यामध्येच आपल्याला थोडासा लिंबाचा रस, दही आणि आलं लसणाची पेस्ट घालून हे चिकन पूर्ण एकजीव करून मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे. तर ते मी 1 तासासाठी ठेवणार आहे मॅरिनेशनसाठी. आता आपण जी चिकन करी बनवणार आहोत किंवा तांबडा रस्सा बनवणार आहोत त्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि ते स्वच्छ धुवून त्यामध्ये फक्त हळद, मीठ आणि आलं लसणाची पेस्ट घालून ते मिक्स करून ठेवलेलं आहे 5 मिनटासाठी. आता कुकरमध्ये थोडंसं तेल घातलं आणि ते तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये कांदा बारीक चिरून थोडासा परतून घ्यायचा आणि जे आपण 5 मिनिट मॅरिनेट केलेलं जे चिकन आहे ते यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता या चिकनला आपण पाणी न घालता 5 ते 7 मिनिट वाफ देऊन घेणार आहोत. तोपर्यंत भाजीसाठी जो मसाला आपल्याला तयार करायचा आहे त्याची तयारी करू. तर त्यासाठी मी इथे थोडंसं खोबरं गॅसवर भाजून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एक कांदा पण भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित. 5 ते 7 मिनिट वाफ दिल्यानंतर तुम्ही बघू शकता या चिकनला छान पाणी सुटलेलं आहे. तर त्या वाफेमध्येच ते चिकन अर्धं शिजतं. तर यानंतर आपण यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे आणि 1 किंवा 2 शिट्टी करून घ्यायच्या आहेत. जोपर्यंत चिकन शिजते तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊयात. तर त्यासाठी मी इथे थोडंसं धनं, जिरे, थोडा खडा गरम मसाला व्यवस्थित आणि थोडंसं पांढरे तीळ हे छान थोडेसे तव्यावरती भाजून घ्यायचे आहेत. आता आपण जे भाजून घेतलेले मसाले आहेत त्याची एक छान पेस्ट तयार करायची आहे. आता आपलं चिकन शिजलेलं आहे त्याला आपल्याला फोडणी द्यायची आहे. तर कढईमध्ये थोडंसं तेल गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये एक तेजपत्ता टाकला आणि थोडंसं लसूणची पेस्ट टाकली. ते छान परतल्यानंतर आपण जो मसाला बनवला होता म्हणजे सगळे मसाले गरम करून त्याची जी पेस्ट बनवली होती तर ती या ऑइलमध्ये टाकून छान परतून घ्यायची आणि त्यामध्ये जे काय आपले बेसिक मसाले आहेत जसं की थोडंसं लाल तिखट आणि काळा मसाला एवढंच मी ॲड केलेलं आहे आणि हा मसाला छान परतून घ्यायचा आहे. जर हा मसाला कढईला चिकटत असेल तर त्यामध्ये तेल न घालता किंवा दुसरं पाणी न घालता चिकन शिजवलेलं जे पाणी असतं ते यामध्ये घालायचं आणि हा मसाला त्यामध्ये छान शिजवून घ्यायचा. जोपर्यंत या मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत हा मसाला छान परतून घ्यायचा. मसाल्याला छान तेल सुटले म्हणजे मसाला छान परतला गेला आहे. तर यामध्ये आपण जे शिजवलेलं चिकन आहे ते ॲड करायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि 1 ते 2 उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायची ही भाजी. भाजीला आता आपण फोडणी दिलेली आहे. आता आपण तंदुरी चिकन मसाला कसा बनवायचा ते बघूया. तर एका पॅनमध्ये मी थोडंसं बटर ॲड केलेलं आहे आणि आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते यामध्ये घालून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तर हे चिकन आपण मॅरिनेट केल्यामुळे ह्याला खूप टाईम नाही लागत शिजण्यासाठी. जास्तीत जास्त अर्ध्या तासात हे चिकन व्यवस्थित शिजतं आणि थोडंसं हलवून किंवा परतून यावरती झाकण ठेवून हे शिजत ठेवायचं आहे. यामध्ये दुसरं तुम्हाला काहीच ॲड करायचं नाही आहे. आपल्या तांबड्या रश्श्याला पण छान उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता आणि त्याच्यावर तरी पण छान आलेली आहे. तर आपली भाजी इथे तयार आहे.
चिकन तंदुरी मसाला पण आपला इथे रेडी आहे. तर मी मधून थोडंसं हे परतलं होतं जेणेकरून ते खाली लागू नये. तर अर्धा तास ते 30 ते 35 मिनिट मला हे चिकन शिजण्यासाठी लागलेले आहेत. तो चिकन तंदुरी मसाला पण रेडी आहे. इट्स टाईम टू सर्व. खूप इझी आणि पटकन होणाऱ्या रेसिपीज आहेत ह्या आणि खूप छान टेस्टी बनतात. तर तुम्हाला ही आजची रेसिपी माझी कशी वाटली हे मला नक्की सांगा. जर तुम्हाला आवडली असेल रेसिपी तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.